आजचा विषय हार्ड आहे. विषय आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा. पुणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेशात जाऊन एक धडक कारवाई केली आहे. नुसतीच कारवाई नाही, तर एक मोठे शस्त्रास्त्र रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. आणि आकडेवारी ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. तब्बल 36 जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सगळं कसं घडलं? या रॅकेटची पाळंमुळे कुठे पसरली होती? आणि पुणे पोलिसांना ही खबर कशी लागली? याच व्हिडिओचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. हे प्रकरण साधं सुद्धा नाही. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग आणि इतर छोट्या मोठ्या टोळ्यांकडून शस्त्राचा वापर वाढला होता. पोलीस तपास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी शस्त्रास्त्र एकाच ठिकाणाहून येत आहेत. आणि ते ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशातील सेंधवा आणि आसपासचा परिसर. मग काय, पुणे पोलिसांच्या पथकानं विशेष गुन्हेगारी शाखेनं कंबर कसली. त्यांनी थेट मध्य प्रदेश गाठलं. तिथे स्थानिक पोलिसांना विश्वासात घेतलं आणि ऑपरेशन सुरू केलं. हे ऑपरेशन इतकं गुपित होतं की कोणाला कानोकान खबर लागली नाही. अनेक दिवस तिथे तळ ठोकून माहिती गोळा करून पोलिसांनी सापळा रचला. मग एक दोन नाही, तर तब्बल 36 जणांना रंगेहात पकडलं. या कारवाईत फक्त आरोपींनाच पकडलं नाही, तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये गावठी कट्टे, पिस्तुलं आणि इतर घातक शस्त्र आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही शस्त्र अगदी स्वस्त दरात मिळायची. 1000-2000 कट्टा मिळायचा आणि तोच कट्टा पुण्यात किंवा महाराष्ट्रात 15 ते 20 हजार रुपयांना विकला जायचा. या कारवाईत बेकायदेशीर शस्त्रे तयार करणाऱ्या तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या भट्ट्यांमधून आधुनिक पद्धतीने देशी पिस्तुले तयार करून ती विविध राज्यात, विशेषत महाराष्ट्रातील गुन्हेगारी गटांना पुरवली जात असल्याचा संशय आहे. या रॅकेटमध्ये फक्त शस्त्र बनवणारे आणि विकणारे नव्हते, तर पुण्यातून तिथे जाऊन माल उचलणारे एजंट आणि कुरिअर बॉईज पण होते. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलंय. आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. यातून आणखी मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. या संयुक्त कारवाईचे नेतृत्व डीसीपी सोमय मुंडे यांनी केले. पुण्यातील विविध भागातील 105 पोलीस अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. स्थानिक मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे घालण्यात आले. या कारवाईमुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसलाय. शस्त्रांचा मुख्य स्रोतच पोलिसांनी बंद केलाय. पण प्रश्न हा आहे की इतक्या सहजपणे मध्य प्रदेशात ही शस्त्र कशी बनवतात आणि वर्षानुवर्षे हे रॅकेट सुरू असताना स्थानिक पोलीस काय करत होते? तर मित्रांनो, पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल बातम्यांसाठी सावली कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.